धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा दुसऱ्या वारीचा शाही विमानाचा मुजरा. पहिली बारी आम्ही पहिली बारी 1:07 संपवली होती. युट्यूबर बांधव सगळे आहेत. बारी जाईल उद्या. आता लाईव्ह मध्ये सुद्धा चालू आहे. बुवा घड्याळ बिड्याळ होतं का नव्हतं? बुवा 1.5 तास फक्त बारीच करत होतात. नाही तुम्ही बारीच करणार लय दिवसांनी तुम्हाला बारी भेटली. आयोजन मानेंचं भेटलं, समोर आम्ही भेटलो. बुवा एवढी बुवा आल्यावर काय सांगितलं? आल्यावर आम्हाला भेटून काय सांगितलं? बुवा समाज साक्षी आहे. रंगमंचावरती तुम्ही शाहीर म्हणून उभे राहिला होता. भेटून काय सांगितलं? कशी करायची? काय केली? आई जवळी. अरे एखाद्याला 5ची वाजली असतीस ना बुवा, तुझ्यापेक्षा चांगल्या शिवाय 4-5 दिला नसत्या. अरे आई जवळी नाही बुवा, जी पब्लिक होतीस ना घालवली. काय बाऱ्या करतोस बुवा? किती वर्ष बाऱ्या केल्यास? आणि लोकांना मी प्रत्येक गाण्यानंतर सांगतो बुवांचं घराणं मोठं आहे. तुमचं मोठं दिसलं काय आहे? वाचक मंडळी मोठी आहे बुवा. वाचन फार आलं, काढणार नव्हतो, बोलणार सुद्धा नव्हतं. तुम्हाला शब्द मुंबईत सुद्धा दिला होता. म्हणून तुम्हीच सांगितलं होतं की इथे करायचं, इथेच बोलायचं. बुवा मग सगळं इथेच घेऊन जा. आणि ही सुद्धा बारी वेळेतच सगळे विषय, एक विषय कटिंग बिटिंग नाही आम्हाला समजत काय, पण आम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला उत्तर जरूर देऊ. सगळ्यात पहिला बुवा प्रश्न तुम्ही सांगितलं. आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला की काय काय लिहितात विषय ग्रंथ आधार. बुवा प्रश्न कुठून उच्चारले जातात? बुवा प्रश्न कुठून उच्चारले जातात? पुराणातून, ग्रंथातून, अध्यात्मातून आणि साहित्यातून विचारले जातात. याच्या पलीकडे जर तुझा कोण असेल, कोणी असेल तुझा, तो फक्त एकदा मला भेटो, त्याच्याबरोबर बसतो. दुसरी गोष्ट बुवा तुम्ही प्रश्न सोडताय. अच्छा वारीला आम्हाला पैसे तरी येतात, तुम्हाला चिचोक तरी दिले काही? कारण बुवा आई बुवा घरात मी मगाशीच सांगितलं होतं प्रत्येक माय मावल्याचा सन्मान करेल. आणि त्या माय मावल्या मान खाली घालायला लावलीस बुवा. काय शब्द वापरलेस बारीक? 2 शब्द तोंडातल्या तोंडात घेतलेस. आई पुढचं पण बोलायचं होतं ना रे. हाय ना घरी? बुवा नका करू असं. पहिली वारी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती. कारण आला होता भेटायला, वाटलं नव्हतं जवळ यार खेटायला. आम्हाला पण येतं काय करायला? अरे मग नांगरा सगळं घोडी आणि बैल सगळं येतं. मर्यादा आहे. सगळं येतो, तुमच्या सगळ्या विषयावर येतो. आणि बारी सुद्धा वेट करतो. टाइम लावा बुवा, टाइम इज मनी. सगळ्यात पहिला आमचा ज्या प्रश्नाचा खुलासा केला, उत्तर 10 दान तर चुकीचं आहे. 10 दान परत घेऊन या. पुरावा असेल तर 22 तारखेला घेऊन या. जाहीर तुमच्या वाचकासोबत तुमचा केला जाईल. दुसरी गोष्ट तुमचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी तुम्ही सांगितलं असाल, आम्ही सांगतो. आपल्या कोकणात ऐका मायबाप, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे काही सण आपल्याच आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचे कारण काय? त्याच्या आधी आहे ना जरा बाई फोकस करा. पॉइंट टू बी नोटेड. एखाद्या कॅमेरावाल्या इथले 2 शब्दांना बुवान खोड दे. काय बुवा शब्द काय झाले? शब्द ते खोड दे. बुवाने शब्द खोड दे. असू दे बुवा. अरे टीप दिली. या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे, भद्रेचे, पौर्णिमेचे असे जर तरचे किंवा कोणीतरी मनाचे काल्पनिक सांगितलेले अथवा ऐकीव तर्क वितर्कांचे न सांगता शास्त्रोक्त आणि
पौराणिक कथात्मक स्वरूपात ग्रंथ आधारे सांगावे वा हे जे खाली तुम्ही टीप लिहिलीत ना, टीप ओ टीप, तुमचं टिप टिप बरसा पाणी, तुम्ही खाली आणि आम्ही टीप टीप, ऐका ते टीप काय लिहिली टीप, प्रश्नात काय विचारतायत, होळी, शिमगा आणि दिवाळी. चला, होळी आणि शिमगा एकच सण, बरोबर ना? गावकरी पालखी नाचवतात ना, होळीकोत्सव असतो, होळी पेटवल्या जाते, पालखी नाचवल्या जाते. पुढे लिहित आहे दिवाळी आणि खाली टीप मध्ये काय लिहित आहे, तेरशेचे भद्रेचे आणि पौर्णिमेचे. आता मला सांगा, दिवाळी तेरशेत येते? जरा बोला यार तुम्ही लोक. दिवाळी तेरशे, दिवाळी पौर्णिमेत, दिवाळी भद्रेत, अरे येड्या भद्रेत फक्त शिमगा, पौर्णिमेत शिमगा. याचा प्रश्न बदला, नाही तर 22ला बदला. सुबडा साहेब जो काय म्हणाले, सुप्रिया शॉट धुवा, जातीवंत क्रिकेटर आहे, टेनिस क्रिकेट विश्वात युट्यूबला सर्च कर आणि माझा संघ सर्च कर, साई नवलाई आंबवली, आणि मुंबईमध्ये कर रॉयल पॅकर भांडू, जातीवंत टेनिस क्रिकेटर आहे. तुझा सुकला नाही बुवा, तुला आलटी पलटी झोपून बिपून करू पण नको नको. आज माझी माय माऊली बसले बुवा. आम्ही पहिल्या वारी तुम्हाला शब्द दिला होता की जर अख्ख्या 4 गाण्यामध्ये मेला शब्द आला तरी तुम्ही सांगा. आम्ही नाही, तुम्ही आईपर्यंत गेलात, मगाशी बोललात नाही 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 नाही, आमच्या वास्तव्याला म्हणत नाही, घरापर्यंत नाही यायचं. घरापर्यंत काय झालं होतं बुवा, तंतरली बुवा. बुवा एवढी जर बारी करायची होती ना, मग तेव्हा सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही आमच्या पद्धतीने केली असती. वड्याची साल वांग्याला लावून कुठेतरी नाही जमत बुवा. बारी तर बारीच करायची होती, आता बारीच करू आम्ही सुद्धा. पण तरीही सांगतोय, समाजाला सांगतोय, तुम्हाला आता सांगण्यासारखं वाटतच नाही. कारण तुम्ही जे पहिले 3-4 शब्द केलेत ना, आई बी काय आणि आय, तो शब्द कंप्लीट करा बुवा जरा. युट्यूबला गेलाय, तुमचे 3-4 जर युट्यूबर वाले असतील तर 10-15 माझे पण युट्यूबर वाले आले ना, बरोबर. बारी नक्की जाय, समाजापर्यंत बारी जाय बुवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटलं तर घ्या, पण वाचक मंडळी आमच्याकडे सुद्धा फक्त तुमच्या प्रश्नाचा खुलासा करतोय. मी म्हणत नाही तुमचं उत्तर आम्ही 100% देतोय. व तुमचा प्रश्न काय होता, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात, याचं कारण काय? आमच्या वाचनात गेलेली ही माहिती आहे बुवा. ग्रंथाचा आधार तुम्हाला जरूर देऊ. शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना, सारीपाट खेळत असताना शंकर सारीपाटामध्ये हरले. शंकरदेव सारीपाटामध्ये हरले. त्यावेळी शंकराने पार्वतीला वचन दिलं होतं की हे पार्वती, या धर्तीवरती माझ्या नावाने येणारे कोणतेही सण असतील, ज्या सणामध्ये मी येतो ते कोणतेही सण असतील, ते सण इथून पुढे इतर गावामध्ये 1 दिवस माझ्या सणांच्या आधी येतील. बुवा आम्ही फक्त खुलासा केला, आम्ही नाही म्हणत की उत्तर आमचा पटवूनच घ्या. तुम्ही जर पटवण्याचे दिसले नाही, पटवायचं असतं ना तर पहिल्या बारीतनं पटवणं झालं असतं. बुवा फक्त हे उत्तर आम्ही दिलंय आणि जो तुमचा प्रश्न आहे, जरूर 22 तारखेला तुमच्या प्रश्नाचा जो काय पुरावा असेल त्या पुराव्याविषयी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आलेलं पारितोषिक सुमित सावंत, गाव वाशी देवरुख भजीबुवा यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री दिनेश झगडे उपसरपंच आंबवली दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री विजय चाचे, श्री नवलाई नवलत नाट्य मंडळाचा याच्या माध्यमातून 200 रुपये आले. सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री दुर्गा नवलाई नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. बुवा जरा तुमच्याकडे येऊया. बुवा बाकीचं सोडतो, चला बोललो येतो तुमच्या एका विषयावर. आणि आजकाल लय चाललंय हो,
पृथ्वीकडे बघतोय. अरे नमन नमन आणि वाजीव. अरे तुमच्या बापाला जमलं होतं काय नमन? नमन ही लोककला आहे. नमन लोककला. किती लोकांना नमन आवडत असेल त्याच्या टाळ्या वाजवा. अरे नमन काय गुळकोबर आहे बुवा? नमन गुळकोबर आहे. आणि बुवा अवी अनिल कला मंच, अवी अनिल कला मंच, या कला मंचाच्या नावाने तू काय करतोस? तमाशा तमाशा करतो का? हो याचं पण नमन, पण फरक आहे. अरे जातीवंत नमन कलाकार इथं जाग्यावर उभा आहे. आणि हे जे कलाकार आहेत ना, कलाकार यांनी स्वतःच्या जीवावर या नमन कलेला 4 स्थान नमनाची दुसरी बाजू सांगतो. नमन तू करतोस नमन पोरी घेऊन. कोण घेऊन? पोरी. का बरं तेवढं पोरं नाही? अरे नमनाचा गाभा काय? नमन पुरुष पात्री नमन असावं आणि त्याने स्त्री पात्राचा वेश करावा आणि पुरुष पात्री अभिनय करावा. हे नमन आहे बुवा. बोलणार नव्हतं बुवा, पण आलो करतो नमनापर्यंत आला. आणि नमनाचा आम्हाला सांगू नकोस, कारण माझं देऊळ देवादिकांचं शहर देवरुख आता अपभ्रंश झालाय. देवरुख 32 खेड्याची मालकी माझी सोळजाई, तिचं हे शहर देवरुख. आणि माझ्या देवरुख हे नमन कलेचं माहेर गेलंय. आज माझ्या नमन कलेतील सुप्रसिद्ध शाहीर मला कीबोर्डची साथ करतो. सुप्रसिद्ध ऍक्टोपॅड मास्टर मला ऍक्टोपॅडला साथ करतोय. आणि बोला नमन नमन सांगतो नमन. अरे याच नमनानं आम्हाला 7 समुद्र पार केलंय. आणि आम्हाला नव्हे, अरे या लोककलेला नेलंय. व तुला सुद्धा चांगलंच माहिती असेल. अरे परवा कोकण सफरचा कार्यक्रम झाला. तुझ्यासारखे कैक शाहीर होते, कैक. पण बाजीपुरी मारली माहितीये. बाकीचे शाहीर वाईट नाही का? मी त्यांना बिलकुल नाही म्हणत. सगळे माझ्या मोठ्या भावासारखे आणि गुरुसारखे. पण नमन बोललास म्हणून सांगतो. कोण नाचाचं गायला, कोण वैयक्तिक गाणं गायला, कोण आगमनाचं गायला. पण नमन सांगतो नमन. अरे 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये, 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये ज्या गवळणीच्या सॉंग वरती रील व्हायरल झाली, ती रील माझ्या श्री नवलाई नवयत नाट्य नमन मंडळाची होती. आणि गीतकार गोपाळ पांडे आणि गायक माझा ओंकार पांडे होता. व हे नमन, हे नमन. आणि ही नमनाची ताकद. आणि परवा अक्का हॉल आहे ना, शृंगारे नारे नटली. अरे येड्या, तुझ्याकडे नाचतात ना पोरी, त्या पण नाचत होत्या. शृंगार नार नटली. व हे नमन, हे नमन. असं नाही ना म्हणून नुसतं आलास लय आला पाय बिना पाय लावलं असेल. लय शेअर लावले, बरेच लावलेस. वा युट्यूबला येते जाऊ द्या. पण आमचे प्रिय मित्र
बुवा एक बुवा बघ हा रसिक आहे जाणकार रसिक अरे वडिलांच्या समान आहे गुरुवर्य समान आहे बुवा लोकांना बतावली पण आवडते काय तर तूच मान्य केलीस कारण तू येण्या स्केल मध्येच नव्हता बानू सिट डाऊन टेम्पलीस जरा बसा कसं काय म्हणाले अरे बुडव अरे येड्या भादवा लागेल आताच भेटलायस लगेच तुला आता पाडे असतात पाडे याला काय करतात भादव्यात अरे बाबा आताच भेटलायस आता कसा उडव पुढे भादव्यात तुला तुम्ही बोला ना युट्यूबला टाकाल पाण्याने बोलले म्हणून तर आमचे चात कडून बोलले बघताय जरा 2 मिनिटं बोला ऐक रसिक प्रेक्षक काय म्हणताय आमच्या कोंडे गावातर्फे मी देवरूपवर्ण इथे आपली कोकणची प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात बसणारी कला हिला वेगळ्या पद्धतीने जी मांडणी करतात आणि मांडणी कायम करत चला कला ही सुधारली पाहिजे त्यात प्रत्येक व्यवस्थेत काहीतरी आपण देणे लागतो तुमच्या भाषेतनं बरंचसं काय मी ऐकत होतो की आपण जरी नाच करत असलो तरी एक नाच म्हणजे एक प्रबोधन आहे आणि प्रबोधनात्मक आपण वागलं पाहिजे आणि तसं तुमच्यात आढळलं त्यामुळे माझ्याकडे विशेष शुभेच्छा तुम्हाला आणि हे कार्यक्रम करत असताना कोकण जिवंत आहे हे भारताला कळतं कोकण जिवंत आहे हा भारताला कळतो आणि इथे माझा शेती करणारा माणूस हा जगावर झेंडा घेऊन उभा असतो त्यामुळे हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हा मंडळाला सगळ्यांना छोटीशी देणगी आणि विशेष म्हणजे तुमची जी टीम आहे कलेची आणि थोडाफार कलाकार आहे थोडंफार समजतं ती एवढी सुंदर आहे आणि त्या सुंदर कलेसाठी ढोलक कोणतं आहे ना ते जरा तुकडा वाजवला दादरातला तुकडा वाजव दादरा मला धन्यवाद मला ही कलाकाराची जाण असते अरे विश्वकर्माचं वरदान आहे बुवा असेच नाही बुवा विश्वकर्माचं वरदान आहे त्याला नमन बुवा दाखवले एकदा कोकण बहार आले जरा माहिती दे बुवा नमन पुन्हा आहे बुवा शिमगा पण घे शिमगा तुझा प्रश्न दाखव अरे मिलियन मध्ये गाणं गेलं बरोबर शिकाव हे जरा कोकण बारले पहिल्यांदा सांगणार एकच आहे मी तुमच्यापेक्षा मोठा कलाकार नाही पण मी आमचे शाहीर यांची एक इच्छा आहे तुम्ही गाणं करा चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला नुक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला सर्वांनी ऐकलंय का गाणं बदलले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्ष नाही तो भेटिला आनंद लागाव खांदा देतो पालखीला
कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आहे तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षा नाही तो प्रेमीला आनंद झाला तो पालखीला चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला फक्त तुझा कर्ण होतो होळी उत्सवाचा फक्त तुझा कर्ण होतो होळी उत्सवाचा शिवराया सणाला आस लागली आहे तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षाने तो प्रेमीला आनंद लागा देतो पालखीला हॅलो हॅलो बुवा मगाशी म्हणाला की हे नमन नाही अरे हे नमन नाही बुवा म्हटलं लागलं नमन आणि शिमगा काय म्हणाले मग माहिती कशी बुवा नमनासारखं लिहिलंय हो गण काय रे गणा तुझ्या रूप लपाहून लाजली शुक्राची चांदणी हो लेखनी स्वतःची आहे रे लय लोकांना देतो आम्ही नमनात देतोच देतो नाचात पण बऱ्याच जणांना देतो तुझ्यासारख्यांना पण देतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बुवा अरे निर्गुण निराकार निर्गुण निराकार आकार उकार मकार असा तो नाद ब्रह्म ओमकार श्री गणेश काय बोललास मगाशी भाऊ माहिती अरे जरा असे शब्द आण आकार उकार मकार ओंकार श्री गणेश अरे त्याचं रूप फक्त मुद्रावरून स्वारी येताना फक्त हल्ली होती स्वारी गणपती बाप्पा पडले होते चंद्र हसला होता अरे आयुष्यभराचा डाग लागला त्या चंद्राला त्याच चंद्राच्या बाजूला असते ना रे चांदणी चांदणी कुठे असते चांदणी कुठे असते अरे जर आपण ही धरणी माय इतका सारा शृंगार करून हिरवा हिरवा शालू नेसून त्याच्यासाठी नटते पानं फुलं वृक्षवल्ली बहरून जातात आनंदाचा श्रावण भाद्रपद चालू होतो आणि अशा गाण्याला या पृथ्वीधरावर येता येता ती शुक्राची चांदणी त्याच्या रूपाला पाहून लाजेल की नाही लाजेल अरे श्री गणेशापेक्षा कोणाचं रूप सुंदर आहे अरे सगुण निर्गुण निराकार आहे वा या आता भागाला भाग वा हे बघ सोन्या सोन्या झाला थांब अरे नंतर बुवाला राग येईल म्हणेल बारीक गाणं दिलं नाही बुवा बघा बुवा हे रसिकांचं प्रेम आहे बुवा आणि आम्ही दिलं नसतं पण आवर्जून सांगतो युट्यूबवर फोकस करा नवरात्री मध्ये 2 बाऱ्या बुकिंग झाले बुवा नाही हे नाही ना परत 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 काहीतरी हे वाहन बसा रे चंद्र दमला टेम्प्लीज टेम्प्लीज हे नाही हे नाही हे नाही याच आहेत हे मी 22 ला आहे पण सांगितलं वेगळं नाही करता वेगळं ना म्हणून यावं लागलं काय म्हणते बुवा ओ ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आम्ही तिथूनच आलो जिथून तुम्ही गेलात कदाचित तुमच्या पुढे आम्ही आलो होतो पण तुमची वाट बघत बघत थांबलो आम्हाला काय माहिती कासव एवढं चतुर असेल पण बुवा कौशल सुर्वे
कुठे भाव हात दाखवून युट्यूबवर असाय आवर्जून लांजामध्ये मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये शुभारंभाचा कार्यक्रम 10,000 वर्ष श्री नवलाई नवलक नाट्य रमण मंडळाचा शुभारंभाचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये लागला आहे. ज्या दिवशी कार्यक्रम लागेल हॉलमध्ये विनामूल्य शूटिंग करायची जबाबदारी माझी. कौशल सुरवे दादाच्या माध्यमातून जो गोड आवाज ऐकला माझ्या घराण्याचा शाहीर आवर्जून येतोय परत त्याच मुद्द्यावर. नवरात्रीमध्ये परत हे दोघं असतील आणि मी इथे बसलेला असेल. हे दोन शाहीर असतील आवाज तर ऐकले असेल. व स्केल ती पण स्केल बघ एक वरची आणि ही पण बघ खालची वरची पण बघ. कारण तू आई जवळीपर्यंत गेला होतास. आता फक्त एक स्केल बघ. पुन्हा एकदा या गाण्याच्या वन्स मोर साठी बघा हे रसिकांकडून आलंय आमच्याकडून नाही आहे. माझ्या सिद्धेश मिस्त्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या होतो. पाचशे गाणं होऊ द्या एकदा वन्स मोर. आशीर्वाद घ्यायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षा नाही तो भेटीला आनंद लाभाव खांदा देतो अखिला. धन्यवाद रसिको. आज या ठिकाणी खरोखर शक्ती तुझ्याचा जंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे मित्र असतील माने साहेब यांच्या निर्मितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र पाताडे साहेब आणि बने साहेब आणि प्रतिस्पर्धी बुवा गराडे साहेब यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझा फक्त एकच हेतू आहे. मी इथं संगीतकार म्हणून आलो बरोबर ना. पब्लिकची फरमाईश आहे त्यानिमित्तानं गाणं मी गातोय. बुवा तुम्ही वेगळा काय अर्थ घेऊ नका यामध्ये. चरणाशी तू आई आशीर्वाद घ्यायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे पाहण्याला. देव माझा एक वर्षा नाही तो भेटीला आनंद लाभाव तो पाहण्याला. कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे पाहण्याला. देव माझा एक वर्षा नाही तो भेटीला आनंद लाभाव तो पाहण्याला. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या आंबोली गावातून उद्योजक राजेंद्रजी सावंत तसेच
श्री नवलाई सावंत सर्व्हिस आणि मंडप डेक्टर याचे मालक ऋषिकेश सावंत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझ्या नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. माझ्या परचुरी गावातील अक्षय भोर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा शाखा कधी कधी आमच्याकडे असते. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. बुवा चला फार कमी वेळामध्येच बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी वेळ देऊया. तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा मनोरंजन नक्कीच करू, पण शब्दांची मर्यादा राखूनच तुमची आम्ही मनोरंजन करू. तत्पूर्वी फक्त बुवांचं गण स्तवांपासून सगळं आणलं होतं, पण बुवा आता वेळ नाहीये कारण आम्ही ऑलरेडी इथे 15 मिनिटं घेतली. पण तुमचा गण आता बुवा तुम्ही आमचा गण म्हणाला, आम्ही काय म्हणत नाही. कटिंग बिटिंग नाही, ती चाय बी नसते आपल्याकडे. तुम्ही तुमच्या गण्याचा विषय त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उत्तर वित्तर पण आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या विषयाला विषय देतोय. लावलं जरा चाल. हिरो हो रफ्ता रफ्ता होले होले दिल को चुराया तुमने, दिल को तो पता भी न चला. वा आलो काय स्केल मध्ये. अरे ही ओरिजिनल चाल आणि हिला होता. वा एकदा परत या आणि ही वरची ओरिजिनल गा बघू. हे सरगम फक्त गा एकदा आणि याच स्केलला गा. कभी हाँ कभी ना हम करते रहे, देखते देखते क्या हो गया. काय म्हणायचं बघा. थुई थुई नाचत यावी तू भोर माझ्या तू मोरया, येशील कधी सागरे श्रीगणा. तुम्ही आज गणराज यावे रंग भरा, चतुर्थी सणाला तुम्ही दर्शन द्या.
बुवांची गवळण गाणापर्यंत पण होत्या, गाणापर्यंत पण बुवा मीटर मध्ये होते, म्हणजे टॉवर मध्ये येत जात होती. पण गवळणीकडे जसे आले तसे बुवा काय जोर लावला नाही, काय उडवायची ना. अरे मी नाही बुवा विचारत होते ना, खजवायची ना बुवा विचारत होती. बुवा गवळण लावली, गवळण. काय गवळण होती? हिला अशीच चिनाई रे, दांडू हंडीत घालायचं हाय रे, आई जवळीन साऱ्या जणांची चाडीत फुलेली हाय रे. बुवा मी शाहीर नाही, पण शब्द आणि लेखणी इथून येतात, इथून. बुवा 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान, 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान, नंद यशोदेचा बाळ. अरे येड्या, इकडं आमच्याकडे ते सांगायचं ना की हिला अशीच सोडायची नाही रे, दांडू हंडीत घालायचं आहे रे, आई जवळीनं साऱ्या जणांची चाडी ती लावलेली आहे रे. अरे येड्या, मी कशाला तुझी चाडी लावीन? बरोबर शिकवून जरा बसा. अरे तू काय येडवाकडे केलंच नाही, तू आम्हाला पोरांना त्रास दिलाच नाही, तुझी चाडी लावीन काय? तुम्ही सांगा, तुम्ही एखाद्याची चाडी उगाच लावाल काय? नाही लावणार ना. आणि वरून म्हणतो दांडू हंडीत घालायचा आहे. अरे एवढा दांडू घालायची हौस होती ना, तुझ्या घरात काय हंडी नव्हत्या? अरे मग तुझ्या आईकडे किती हंडी होत्या? पहिल्या तिकडे घाल, तिकडच्या झाल्या ये आमच्याकडे. अरे 16,108 गोपी आहेत, अशा सोडतील तुला? वाय आई जवळीन साऱ्या जणांची. कसं कसं घेतो तुला बघ, साडी लावलेली आहे रे बुवा. आणि ऐक, तुझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द तसं बघायला गेलं असं तुझी गवळण कुठे फिरते माहितीये बुवा? तुझी गवळण मगाशी सांगितलं होतं, आमच्याशी बोलताना आम्हाला बोलताना तुम्ही स्त्रीवाचकच या, पुरुष आहात तुम्ही, पुरुषाचीच बाजू मांडायची होती, हरकत नाही बुवा. पण तुम्ही जरा बघितलं, गरम करायला काय म्हणाले, गरम बुवा झाला असं नरम. येतो तिकडं, फक्त आता तुमचे शब्द होते बुवा आणि खाली आमचे शब्द होते. मगाशी तुम्ही वर गेला होता, आता तुम्ही खाली, आम्ही मग सिद्धू सुशांत ऐकता बरोबर नाही का? शब्द ऐकायला जाऊ देत बुवा ना, नाही तर मंदिर काहीतरीच लिवला नाही बुवा, काहीतरीच नाही. हे सगळं एवढं तुझ्या घरापर्यंत जातं, कारण 9 लाख गाई गुरांचा मालक तू आहेस. तुझ्याकडे सुद्धा हंडी आहे, हंडी आहे की नाही? तुझ्याकडे पण लई दुधलंय आहे. अरे एवढी हंडी आहे, एखादी हंडी फुटली असेल, एखादी हंडी माझ्या घरात झाला बघ कुठली फुटली. विषयावर फक्त बघ बुवा, विषयाला विषय. तुझ्या हातात गावणार नाही रे. कोण म्हणतो अशीच सोडायची नाही रे. अरे येडा आहेस बुवा, येडा आहेस. अरे काय ऐसा करताय तू बुवा, येडा आहेस तू बुवा. अरे तुला अशीच सोडणार नाही रे. अरे राधा आहे मी, तुझ्यापेक्षा मोठी आहे 14 वर्षात. शेवटी तू जरी जवळ आलास तरी मीच तुला प्रेमानं जवळ घेतला ना, बरोबर ना? अरे तुम्ही पण प्रेम केला असाल, लगेच जवळ घेते काय? अरे लाद मारी लाद, लय खर्च करावं लागतं. येड्यानो, लोकांनी इस्टेटी दान केले. हा सांगतोय मला, अशीच सोडायची नाही रे. बघ कशी सोडतो पुढी. तुझ्या हातात गावणार नाही रे, तुझ्या घरात हंडी ती हाय रे. मग जाय जवळी घर प्रेमानं, मग जाय जवळी घर प्रेमानं.
चाटतीच्या हंडीची सायर हा आई जवली ना चाडी लावली ना का चाडी लावली तू दांडू हंडी घालायला आलास अरे मग जा ना जा आई जवळीनं धर प्रियमान काय हंडी घरात आहेत ना हंडी धर प्रियमान चाट तिच्या हंडीची सायर तुझ्या घरात आहेत ना हंडी साय आली असेल लोण्याला चाट बुवा नका करू मगाशी सांगितलं होतं खाली जाणार नाही वाकडा तिकडे जाणार नाही बापूस माळकरी आहे 46 वर्ष वारी कर पंढरपूरची तीच गाडी आणली होती तसा चालू होतो पण मगाशी भेटलात ना त्याच्यानंतर इथं भेटलात आता तुम्हाला खेळतो बघा कसा बुवा थांबा जरा सिद्धी सुधीर माने आमच्या ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 चला झालं बुवांकडे भरपूर आलो आता दोन तीनच विषय देतो जसे मगाशी म्हणाले हा सुद्धा विषय समाज प्रबोधनाचा आहे ग्रंथाचा विषय आहे शास्त्राला धरून विषय बुवा थोडस लक्ष द्या सारा विषय आहे वाळ्या कोल्याची कथा सांगतोय आम्ही की वाळ्या कोली असा होता दरोडेखोर 1 नंबरचा वासाडा बरोबर ना ते आड राहणार लुटायचा खून करायचा लोकांकडचं सोनं नाणं घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा पण घरच्यांना वाटायचं की माझा नवरा काहीतरी चांगलं कुठेतरी कमवून येतो पण तो असा नव्हता कारण हा वासाडा होता आणि तो कसा कमवायचा एक चोऱ्या माऱ्या खून लुटमाऱ्या असं करून त्याच्यामध्ये पुरुष असायचे महिला असायच्या सगळे असायचे गरीब श्रीमंत सगळ्यांनाच लुटायचा विषय एवढाच आहे साधा आणि सोपा आहे एकही शब्द बुवा तुझ्यापर्यंत जाणार नाही पण घेतला असतं तुझ्यापर्यंत आहे नाही तर गाणं शास्त्राकडे आहे बुवा परत म्हणू नका की काय लिहिलं आता नीट ऐका बुवा तुझा मोठेपणा इथे कधी जाणार नाही मारू नको बडाय हा तुला असा सोडणार नाही समजू मला नको तू साधी भोळी मी मागे सरणार नाही आणि तुझी पुंगी वाजवल्याशिवाय या गुर्ण्यमाळीतून मी कधी जाणार नाही ऐकावी कथा बुवा आता म्हणाल कॉपी करतो आम्ही असं नाही म्हणणार बुवा हा गाल बुवा इथं याल बुवा या स्केलला याल तर गेलो हा गाल हे गाल तर हा गाल बुवा स्केल पडते याल काय हे घे ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची अशा एका वसाड्याची न ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या कोल्याची ध्यान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोल्याची ऐकावी कथा आम्ही सांगतो आता
दूर राक्षस फार उभी होतो वाटेवर कुटुंबाच्या चिंतेसाठी मला दरोडे पोर कायद्याची कथा कुणालाही माहीत कायद्याची कथा कुणालाही माहीत नाही ओळखत त्याला कुणी नाही ओळखत त्याला कुणी कान लावून जवाळ्या बोल्या कान देऊन कान लावून जवाळ्या बोल्या बस 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 मोकळा झाला बुवा खाली पण आहे हा. पण आता तेवढा वेळ नाही कारण सगळ्यांना जायचं आहे बुवा आपण चला त्यांना सुद्धा जायचं आहे आम्हाला सुद्धा जायचं आहे सगळ्यांची काळजी केली पाहिजे त्यांना सुद्धा बारीक मिळू दे पण बुवा पब्लिक ठेवलंय बघा सांगितलं होतं पब्लिक ठेवा अरे राहिलं पण तू परत येऊन नको तर चालू केलंस ना ठीक आहे ऐक बुवा ऐका मग अशी का दादानी माझ्या वडिलांच्या जागेवरती ते होते त्यांनी 2 शब्द त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले बुवा समाजाला द्यायचं असतं आम्ही दिलंय नमनामधून पण दिलंय माझी माझा राधेचा डायलॉग आहे ना बुवा वन्स मोरच असतो हे कलियुग आहे बुवा कलियुग इथं बरीचशी युवा पिढी आहे बुवा ही कलियुग ही पिढी व्यसनाधीन होत चालली आहे ही पिढी मुंबईकरांची फॅशन माझी गावातली मुले सुद्धा बघून लागली आहे कारण मुंबईमध्ये त्यांचे आई वडील कुठे ना कुठे काही ना काही कमवत असतात लक्षात घ्या घेऊन जा युट्यूबच्या माध्यमातून पण तुमचे आई वडील ते कष्ट करत असतात रे दिवसभर 8-10 तास लोकांच्या शेत राबतात त्याच्यानंतर घरी दिवसभराचा रोज आणतात आणि हे आजकालचे कार्टे काय करतात त्याच्यातलेच घेतात इकडे तिकडे खर्च करत बसतात काही व्यसनात जातात काही फॅशनीत जातात असं करू नका समाजाला विषय द्यायचा आहे म्हणून विषय घेतोय की ही पिढी या व्यसनात अडकून आता गंभीर गुन्ह्यात अडकायला लागली आहे परवा सीजीएफचं बघितलं असं आंदोलन झालं एक पोलीसवाला सांगतोय की काय करीन जर आंदोलनामध्ये सहभाग घेतलात ना तर 50-50 ग्राम पावडर तुमच्या खिशात टाकेल कायमचे बघा युवा पिढी लक्षात ठेवा एखादा गरम कुठेतरी सांगेल की जा माझ्यासाठी काहीतरी कराल आयुष्यभर तुमच्या घरच्यांनाच फेडायचं आहे कोण कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचत नाही कोण मायकाला तुमच्यासाठी येणार नाही आणि कुठला आमदार खासदार कोण येत नाही फक्त जोपर्यंत त्याचं काम करा तोपर्यंत सगळे येतील म्हणून समाजाला विषय देतोय की तो बाप त्याला याच्यातलं काहीच माहिती नसतं त्या आईला काहीच माहिती नसतं की माझी मुलं की माझी वेडी कोकरं आता यात आलेत काय दिसतात 10वी-12वीला पोरं एवढी ही आता यात आलेत गराडे बुवा बघा बने बुवांची लेखणी आहे मागे सांगितलं होतं बघा लेखणी कशी आहे नुसती लेखणी आहे अख्ख्या विषयाची आखणी आहे येतो तुमच्याकडं हुरहुर मनाला आई बापाला दीड माझ पोकरू कुठे काय करता त्यांना सारी चिंता नकास खोट करू नशाही कशाला रोग जीवाला नका जीवनाचा ना
नाश करू हुरहुर मनाला आई बापाला दीड मज त्यांना काही चिंता नकाचा भूत करू पब्लिक जाईल नाही ते वाजव पैसा आलं
हे वाजव तू एकदा. हे वाजव वाजव. हे वाजव तू. बुवा लिखो बुवा जायचं का हवंय का इकडे याक्षा बंद करू